सर आपलं रोहित सर. येस. तर आपला आज गाडी शिकायचा पहिला दिवस आहे, बरोबर. गाडी चालू करायच्या आधी आपल्याला सीट ॲडजस्ट करायची. सीट ॲडजस्ट म्हणजे काय असतं सर, हा जो लेफ्टचा क्लच आहे तो एंडपर्यंत दाबून बघायचा. बघा बरं पाय पोचतोय का एंडपर्यंत, पोचतोय. येस. ओके, पोचतोय. माझ्या पायाकडे बघा. सीट ॲडजस्ट करताना पाय कशी पाहिजेत मला, टाच खाली पाहिजे मला, बरोबर. हे पाहू शकता. समोरचा पंजाने तुम्हाला असा क्लच ऑपरेट करायचा आहे, बरोबर. येस, लक्षात ठेवा टाच खाली. आणि हा ॲक्सेलेटरचा जो उजवा पाय आहे तो ब्रेक आणि जो ॲक्सेलेटर आहे साहेबा त्याच्यामध्ये टाच ठेवायची आहे. बघा माझ्या पायाकडे बघा, अशी तिरकी तर क्रॉस. हा ए झाला आणि हा बी, हा ए आणि हा बी. फक्त समोरचा पंजा तुम्हाला मूव्ह करायचा आहे. इथे लक्ष. असं उचलून ॲक्सेलेटर, असा पाय उचलून ब्रेक दाबू नका. ओके, नाहीतर प्रेशर जास्त पडेल आणि ब्रेक जोरात लागेल. ओके. येस. त्याच्यामुळे आपल्याला फक्त असं चेंज करायचे. ज्याची हाईट जास्त आहे तो जरा मागे बसणार, ज्याची हाईट कमी तो व्यक्ती पुढे बसणार. आलं लक्षात. सीट ऍडजस्ट. दुसरं काम, सीट बेल्ट लावा. राईट हँड साईडला सीट बेल्ट आहे तुमच्या. वरची पट्टी वडा, उजवा हात वडा. येस. हा झाला सीट बेल्ट. कंपल्सरी नियमांचं पालन करायचंय. येस. आता डॅशबोर्डमध्ये एक सुद्धा साईन नाहीये. चावी ऑन करा, इथं काही साईन ऑन होईपर्यंत बस. याला म्हणतो आपण इग्निशन ऑन. लाईट लागलाय सगळ्या. येस. ह्या लाईट कशाच्या हे नंतर सांगेन. सध्या ह्याला म्हणतात इग्निशन ऑन. ह्याच्या पुढे जर चावी फिरवला तर गाडी चालू होते, फिरवायचं नाही. बंद करा स्विच. हा बंद. ऑन. बस. ह्याच्या पुढे गाडी चालू होते. आलं लक्षात. हे इंडिकेटरचं बटन असं वर ढकला हलक्या हाताने, जोरात. हा झाला लेफ्ट इंडिकेटर, एरो ब्लिंक होतोय. राईट खाली करा. हा झाला राईट हँड इंडिकेटर. मध्ये बंद करा. बस. तेच बटन गोल फिरवा पुढे, समोरचं टोक पकडून. एक, अजून एकदा, दोन. ही झाली हेडलाईट ऑन समोरची. आता उजेड्या दिसणार नाही, बरोबर. बंद करा 2 वेळा. केला 2 वेळा. समजा रोहित सर धुके पडलेत, आता हिवाळा चालू आहे, टनलमध्ये एंट्री करतायत, रोडच्या कडेला 7 नंतर काहीतरी घ्यायला रोहित सर थांबलेत दुकानात. मागच्या गाडीला कळावं की पुढे कार थांबली आहे म्हणून, कुठलीही गाडी थांबली. हेडलाईट एकदाच ऑन करा. बस. ही पार्किंग लाईट झाली. ह्याला म्हणतात पार्किंग लाईट. पण आपल्या इंडियामध्ये ह्यालाच पार्किंग म्हणतात, ह्याला हजार्ड लाईट म्हणतात. एमर्जन्सीमध्ये फक्त लावली जाते ही लाईट. पण आपण काय करतो इंडियात, टनेलमध्ये पण लावतो, धुके पडल्यावर बी लावतो, कुठे बी लावतो आपण. हे आलं लक्षात. पार्किंग आपण त्याला म्हणू शकतो. लक्षात आलं. बंद करा ती लाईट, बॅटरी डाऊन होते. बस. हे स्टेअरिंग आहे. ओके. हे स्टेअरिंग असं सरळ, चाक सरळ, गाडी सरळ. पहा जरा, बरोबर. हा घड्याळाचा 9 आकडा, हा 3 आकडा. पकडताना स्टेअरिंग घड्याळाच्या 9 आणि 3 प्रमाणे पकडायचं. हा हात इथं, तो हात इथं. 9-3 मध्ये. 70 to 100% जर रोहित सर रोड सरळ असेल तर हाताची पोझिशन समांतर राहणार. हात सोडणार नाही तुम्ही. फक्त लागलंच तर अर्धा 1 बोटावर राईट वळवायचं, फिर सीधा, परत थोडं लेफ्ट वळवायचं, परत सरळ करायचं. बिकॉज पॉवर स्टेअरिंग. पॉवर स्टेअरिंग काय म्हणतं, दादा मला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण इकडं तिकडं वळवू नका सरळ रोडला. जरा जरी वळवलात तर मी वळेन, मला जास्त वळवू नका. काश्मीर टू कन्याकुमारी उदाहरण दिलं. त्यामुळं एकाच ओळीत उत्तर आहे. 70 to 100% जर रोड सरळ असेल तर स्टेअरिंग तुम्हाला थोडंच लागणार आहे. वळण जास्त असेल तर जास्त स्टेअरिंग लागेल. हा झाला स्टेअरिंगचा विषय. स्टेअरिंग जड आहे का लूज आहे? बघा ना, फिरवा. काय वाटतंय, जड आहे का लूज आहे? थोडंसं टाईट आहे, घट्ट आहे स्टेअरिंग. म्हणजे हे स्टेअरिंग निर्जीव आहे, ह्याच्यामध्ये जीव नाहीये रोहित सर. बिकॉज हे पॉवर सिस्टीम, पॉवर इंजिन, बरोबर. पॉवर स्टेअरिंग हा शब्द ऐकला असाल. गाडी चालू झाली की स्टेअरिंग जिवंत होतं. गाडी बंद आहे म्हणजे स्टेअरिंग हे मेलेलं आहे, निर्जीव आहे, बरोबर. म्हणून मोठमोठ्या एक्सप्रेस हायवेला बोर्ड लावलेत की मित्रांनो, पेट्रोल वाचवण्यासाठी गाडी बंद करू नका उतारावर. नवले ब्रिजला लावलेले. म्हणजे हे सगळं बंद होते सिस्टीम. ते पुढे दाखवेल तुम्हाला मी पॉवरचा अर्थ काय. सध्या नॉन पॉवर कळालं तुम्हाला. ओके. सीट बेल्ट पण लावलाय. पुढे जाऊ रोहित सर. तुमचा खाली बघा उजवा पाय ऍक्सेलेटरवर आहे, ऍक्सेलेटरवर ठेवा. येस. मधला जो आहे तो ब्रेक आहे. हा डावा जो आहे तो क्लच. गाडी शिकण्याची सुरुवात ABC पासून होते. A ऍक्सेलेटर, B ब्रेक, C क्लच. आलं लक्षात साहेबा. येस. ऍक्सेलेटर स्पीड द्यायला, ब्रेक गाडी थांबवायला, आणि क्लच गिअर चेंज करायला. बाईक चालवता का? बस. मग क्लच कशाला वापरतो आपल्या जेंट्सला माहिती आहे. जिथं जिथं बाईकला क्लच वापरतो तिथं 4 व्हीलरला क्लच आला गिअर शिफ्टिंग साठी, ब्रेक घेताना थांबवताना. सेम, फक्त हा पायात आहे.
समजते? येस. हा ए ऍक्सिलेटर, बी ब्रेक, डावा सी क्लच. उजव्या पायाने ए बी ऑपरेट करायचा, डाव्याने सी ऑपरेट करायचा. शूज घालून ड्रायव्हिंग केलं तर अजून छान करता येतं. चालेल. ओके. येस. तिघाचं काम कळालं? कळालं. पुढे जाऊ. क्लच समजला, गिअर चेंज करण्यासाठी. पुढचा प्रश्न तयार होतो, गिअर म्हणजे काय? इथं गिअरकडे येतो आता. न्यूट्रल पोझिशन. 6 गिअर पैकी एक न्यूट्रल पोझिशन असते. कसं ओळखायचं? दोन माझ्याकडे पद्धती आहेत, आयडिया. ह्या स्क्वेअर जो आहे, प्रत्येक गडीला असा एक स्क्वेअर किंवा सर्कल असतो कारला. त्याच्या मधोमध जर गिअर उभा असेल तर समजायचं न्यूट्रल पोझिशन आहे. बरोबर? आता मध्ये आहे का? नाहीये बघा. आता आहे का? आता आहे का? आहे, म्हणजे ही न्यूट्रल आहे. ओके. ही माझ्याकडून आयडिया. पण जे नियमानुसार चेक करतात ते कसं चेक करतात? ही चेअर असं हलवून बघायचं. बघा हलतोय का साहेबा? हलवा नॉन स्टॉप. हलतोय. आता हलवा साहेबा. नाही हलत. मागे या हलक्या हाताने. आता हलवा. हलतोय. म्हणजे हे काय समजलं? कसं ओळखायचं? येस. क्लच दाबा पूर्ण रोहित सर. मी म्हटलं रोहित सर क्लच दाबावं. रोहित सरांनी 1 सेकंदात क्लच दाबला पाहिजे. मी म्हटलं रोहित सर आता क्लच सोडा, गिअर टाकून झाले. रोहित सरांनी 3-4 सेकंद लावले पाहिजे. व्हेरी गुड मॅन. म्हणजे सांगायचं उत्तर एकाच ओळीत आहे. क्लच दाबताना पटकन आणि सोडताना हळूहळू. ओके. दाबा क्लच. येस. आता बघा गिअर न्यूट्रल पोझिशन सेंटरला आहे. 1 नंबर कुठे आहे बघा? एरो. माझ्या चेअरकडे दाबून वर घ्या. हा झाला पहिला गिअर. पहिला गिअर म्हणतो दादा माझं स्पीड लिमिट अंदाजे 0 ते 20 पर्यंतच आहे. बरोबर? त्याच्यावरती मला चालवू नका. पण रोहित सरांना 20 ते 30 स्पीडनं गाडी चालवायची, लवकर ऑफिसला पोहोचायचे, तर मग तुम्हाला सेकंड टाकावं लागेल. सेकंड गिअर माझ्याकडे दाबून मागे वळा. हा झाला सेकंड गिअर साहेबा. पुन्हा स्पीड डाऊन झाला, ट्रॅफिक झालं, क्लच ब्रेक दाबलात तुम्ही, पुन्हा गिअर मायनस करावं लागेल. माझ्याकडे दाबून वर. पहिला, दुसरा, पहिला, दुसरा, हलक्या हाताने पुढे न्यूट्रल. येस. हात काढा. थर्ड गिअर सरळ वरती. थर्डचा अपोजिट फोर्थ. न्यूट्रल. बस. आजच्या पुरतं 4 गिअरचाच अभ्यास. ओके. समजलं न्यूट्रल? येस. आता आपल्याला गाडी चालू करायची आहे रोहित सर. चालू करताना सर्वात महत्वाचं सांगतो, क्लच दाबून घ्यायचा सेफ्टीसाठी. दाबा साहेबा. न्यूट्रल आहे ना? न्यूट्रल असेल तर क्लच दाबायची गरज नाही. बट तुम्हाला लर्निंग लोकांना मी 1 महिना सेफ्टीसाठी क्लच दाबून गाडी चालू करायला होतो. चुकून न्यूट्रल नाही कळली, चालू केलं, गाडी पुढे गेली तर, हँड ब्रेक काढला असेल तर, ब्रेकवर पाय ठेवा. ब्रेक हार्ड लागतोय का स्मूथ लागतोय? नक्की? येस. म्हणजे सध्या ब्रेक मेलेला आहे, निर्जीव आहे. मग अशी सांगितलं हायवेला बोर्ड लावलेला आहे. गाडी बंद झाली की ब्रेक फेल होतात, निर्जीव निकामी होतात, त्याला म्हणतात नॉन पॉवर. आता ब्रेक दाबून धरा. दाबलाय. स्टेरिंग चेक करा, लूज आहे का घट्ट आहे? घट्ट आहे. ब्रेक पण घट्ट आहे. आता चावी फिरवा सर. गाडी चालू करा. 2 सेकंद चावी फिरवा. पुढे फिरवा. ब्रेक काय जाणवलं? आपल्या ग्रामीण भाषेत सांगायचं झालं तर ब्रेक जिवंत झाला. याला म्हणतात पॉवर सिस्टीम. स्टेरिंग चेक करा, लूज आहे का घट्ट आहे? लूज आहे का? याला म्हणतात पॉवर स्टेरिंग. कळलं तुम्हाला? येस. आता गाडी तर चालू झाली सरांची. डॅशबोर्ड मध्ये काय एरर दाखवते का? लाईट कुठली? एक दाखवते. गाडी म्हणते की हँडब्रेक काढा रोहित सर. एक एरर दाखवते लाईट. जर रोहित सर गाडी चालू केल्यावर ह्या डॅशबोर्ड मध्ये काही लाईट चालू झाल्या तर समजायचं काहीतरी फॉल्ट आहे आपल्या कारमध्ये. बॅटरीची लाईट लागली, बॅटरी प्रॉब्लेम, इंजिन ऑइलची लागली, चेक इंजिन ऑइल म्हणलं, चेक इंजिन ऑइल म्हणलं की इंजिन बाबतीत असेल, ऑइलची बुदली असती तर त्या ऑइल संदर्भात, म्हणजे बरेच आता काय 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 फीचर फंक्शन निघालेले आहेत, समजून घ्यायचं. काढा हँडब्रेक. वर उचला, बटन दाबून खाली. वर उचला, हवेत, बटन दाबा, अनलॉक. बटन न दाबता वर वळा, लॉक. कटकट आवाज आला म्हणजे लॉक. काही लोकांना बटन दाबून वर उचलायची सवय असते. बटन दाबून वर उचलला की लॉक नाही होत. काढताना बटन दाबायचं. काढा, वर उचला हवेत आणि मग बटन दाबा, अनलॉक. निघाली गाडी. पहिला गिअर घ्या रोहित सर. झालं. आता गाडी निघाली पुढे. सॉरी, पुढे जायची. बरोबर. आता बऱ्याच जणांना सवय असते गाडी पुढे न्यायची, 2 व्हीलरला डायरेक्ट रेस करतात. 4 व्हीलर इंजिन मध्ये इतकी ताकद आहे की बिना ऍक्सिलेटर गाडी जाऊ शकते क्लचवर. बरोबर. ब्रेक सोडा, फक्त समोर बघा, फक्त क्लच सोडा, हळूहळू हळू डावा पाय. बघूया काय रिझल्ट मिळतो तुम्हाला. काय होतंय? निघाली गाडी. रोहित सर आपण रेस केलाय का? नाही. तरी पण गाडी निघाली का नाही? येस. हाफ क्लचवर गाडी निघाली.
4 व्हीलर इंजिन मध्ये इतकी ताकद आहे की बिना ऍक्सेलेटर 5 ते 10च्या स्पीडने जाऊ शकते. म्हणून वळण, चौक, ब्रेकर, गर्दी, अडचण आली की कृपया रेस करू नका. आलं लक्षात? मांडी घालून ओम नमः शिवाय जरी करत बसला तर गाडी 10 किलोमीटर पुढे जाईल. एवढी पॉवर इंजिन मध्ये असते. बघा आपण अजून तर रेस दाबलाय का साहेबा? नाही, तरी पण चालली अडलिंग वर. बरोबर ना? येस. आता क्लच सोडलाय पूर्ण. आता रेस द्या हळूहळू अंगठ्याने. चल तर मित्रांनो, अशा प्रकारे ट्रेनिंगचा पहिला दिवस चालू झालेला आहे. रोहित सर गाडी चालवतायत. पहिलाच दिवस आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. इन्स्टा आयडीला सुद्धा पहा, खूप छान छान व्हिडिओ आहेत. 550च्या वरती व्हिडिओ आहेत माझे इन्स्टाला. यूट्यूब सुद्धा सबस्क्राईब करा, फेसबुक पहा नक्कीच. आणि हा पीजेचा राडा 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 एन्जॉय करा. थँक्यू.